नमस्कार. आज आपण बनवतोय हॉटेलसारखा राजमा एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी. मस्त मऊ शिजलेला राजमा, त्याची मसालेदार ग्रेव्ही व त्याच्याबरोबर गरमागरम भात, एकदम परफेक्ट जेवण. राजमा एकदम आपला मऊ शिजला तर आपली ग्रेव्ही खूपच छान होते. आपण राजमा शिजवण्यासाठी असा हा लाल कलरचा राजमा घेतलाय काश्मीरी. तो रात्रभर पाण्यात भिजवून ठेवला होता आणि आपण करायच्या आधी तो कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये आपण हा भिजवलेला राजमा त्याच्या दुप्पट आपण पाणी घातलं आहे. त्याच्यामध्येच घालणार आहे आपण थोडंसं तेल, हळद आणि थोडं मीठ आणि एक तमालपत्र टाकणार आहे शिजवताना, म्हणजे छान चव येते त्याला. खूप काही गरम मसाले घालत नाही आहे, नाहीतर ते जळजळतं. आणि कुकरला चांगल्या 6-7 शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्यायचा आपल्याला राजमा. आणि आता आपण कढई गरम केली आहे. आपण राजमासाठी मसाला करणार आहे. त्यासाठी आपण 2 कांदे उभे चिरून घेतलेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो पण उभे चिरून घेतलेत. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण उभे चिरलेले कांदे छान असे परतून घेणार आहेत. कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहे टोमॅटो. आणि टोमॅटो घातल्यावर पण आपल्याला हे दोन्ही एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं तरी छान परतायचं. कच्चटपणा गेला पाहिजे टोमॅटोचा, म्हणजे वाटण छान तयार होतं आपलं. आणि मग हे सगळं आपण गार करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. तोपर्यंत आपला राजमा असा छान मऊ शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त मऊ शिजला आहे राजमा. आता आपण त्याची ग्रेव्ही करणार आहोत. त्यासाठी कढई गरम केली आहे. परत त्याच्यामध्ये 1 ते दीड चमचा तेल टाकलं आहे साधारण. त्यातच आपण 1 तमालपत्राचा तुकडा, 2 लवंगा, आता खूप गरम मसाले नाही घालत आहे मी. आणि यानंतर मी घालणार आहे आलं लसूणची पेस्ट. साधारण 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ती छान परतून घ्यायची आपल्याला. आलं लसूणची पेस्ट आपली परतून झाली की आपण जी ग्रेव्ही केली आहे टोमॅटो आणि कांद्याची, ती पण आपण याच्यामध्ये सगळी घालून घेणार आहे. आणि ग्रेव्ही पण आपल्याला छान अशी परतून आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची. आणि याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहे, थोडासा गरम मसाला आणि साधारण 1.5 ते 2 चमचा लाल तिखट, ते आपण एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपण त्या मसाल्यात घालणार आहे. लाल तिखट आणि तो गरम मसाला आपण घालून घेतला आहे. आणि हा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एकदम तेल सुटेपर्यंत मसाले परतायचे आपल्याला. आणि मग लागलं तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात हे मसाले केले त्याचं थोडं पाणी घालत राहायचं, म्हणजे मसाला करपत नाही. आणि नंतर शिजवलेला राजमा घालणार आहे आपण. त्याच्यातलं पाणी पण आपण याच्यात घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला किती पातळ ग्रेव्ही करायची, साधारण दाटसर ग्रेव्ही ठेवायची. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. आपण राजमा शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता याच्यासाठी आपण मीठ थोडंसं घालणार आहे. चव घेऊन आपण मीठ ॲड करायचं आहे. छान अशी आता दाटसर ग्रेव्ही करायची आपल्याला. थोडंसं अजून पाणी ॲड केलं आहे आणि मस्त अशी 5 ते 10 मिनटं छान उकळून घ्यायची भाजी मीडियम गॅसवरती. आणि याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालणार आहे मी वरून. पंजाबी भाज्यांमध्ये असतेच कसुरी मेथी. आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहे. त्या दरम्यान आपण भात करून घेतो आहे. त्यासाठी अशी 1 मोठी वाटी मी तांदूळ घेतले, ते धुवून ठेवणार 1-5 मिनटासाठी. नंतर कुकर गरम केला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आहे. आधी तेल घातलं आहे करपू नये म्हणून, आणि मग 1 चमचा तूप घातलं आहे. आणि त्याच्यातच दोन लवंग आणि 1 चमचा जिरं घातलं आहे. आणि आता धुतलेले तांदूळ घालून छान परतणार आहे 1-2 मिनटं.
आवश्यक तेवढं पाणी घालायचं. 1 वाटीला साधारण 2 वाट्या पाणी घालायचं. मीठ घालण्यावरनं आणि थोडासा 1 चमचा लिंबाचा रस, म्हणजे भात छान पांढरा शुभ्र होतो. आणि कुकरला 1 शिट्टी काढायची, नाही तर शिट्टी व्हायच्या आधी बंद करायचं, म्हणजे छान असा फडफडीत तांदूळ आपला शिजून तयार होतो. तर आपला भात पण तयार झालेला आहे आणि आपली ग्रेव्ही पण उकळली आहे मस्त अशी. आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. छान दाटसर मसालेदार ग्रेव्ही तयार झाली आणि राजमा पण मस्त शिजला आपला मऊ. आता आपण भात घेतो, त्याच्याबरोबर मस्त असा पांढरा शुभ्र जिरा राईस तयार झालेला आहे. गरमागरम जिरा राईस आणि हॉटेलसारखा राजमा, एकदम परफेक्ट असा जेवणाचा मेनू, जो अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा. तुम्ही पण नक्की करून पहा. कशी झाली ही रेसिपी? अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवली आहे. ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करा. थँक्यू.